श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जी फक्त एक कथा नाही तर कुणाचं नशीब बदललेली सत्य घटना आहे। ही कथा आहे मंगेश नावाच्या एका साध्या मध्यमवर्गीय तरुणाची, ज्याचं आयुष्य संघर्षांनी भरलेलं होतं। आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जणू त्याच्या विरोधात उभी होती। कधी पैशांची कमतरता, कधी नोकरीतली अस्थिरता, कधी घरातले वाद, आणि त्यात सर्वात मोठं दुःख म्हणजे आपलं स्वतःचं घर नसणं। मंगेशने आयुष्यभर भाड्याच्या खोलीत 4 भिंतीत कसंतरी आयुष्य जगलं। त्याची आई म्हणायची, बाळा, आपल्या डोक्यावर आपलं छप्पर असावं, देवाकडे माग, स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना कर। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण की तेवढंच नामस्मरण आपल्याकडून होतं। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण स्वप्न इतकं मोठं होतं आणि परिस्थिती इतकी लहान। मंगेश रोज पहाटे उठून नोकरीसाठी शहरात जायचा। दिवसभर उन्हात पावसात धावपळ करायची। रात्री घरी आल्यावर आईच्या डोळ्यांतलं स्वप्न त्याला टोचायचं। आपलं घर, हे 2 शब्द त्याच्या मनात खोलवर रुजले होते। पण पगार फक्त भाडं, घर खर्च आणि आईच्या औषधांसाठीच पुरेसा होता। एका दिवस त्याच्या मालकिणीनं अचानक नोटीस दिली, 1 महिना झाला की हे घर रिकामं करायचंय। जणू कुणीतरी पायाखालची जमीन खेचून घेतली होती। आईच्या डोळ्यांत अश्रू आणि मंगेशच्या मनात 1000 प्रश्न। त्या रात्री तो छताकडे बघत म्हणाला, स्वामी, आता काय करू? कुठे जाऊ? कसं जगू? स्वामींचं वचन। त्या रात्री एक आश्चर्यकारक घटना घडली। मंगेश गाढ झोपेत होता, पण स्वप्नात त्याला एक तेजस्वी प्रकाश दिसला। त्या प्रकाशातून एक ऋषीश्रेष्ठ दाढीवाले, कृपेमुळे भरलेले डोळे असलेले श्री स्वामी समर्थ त्याच्यासमोर उभे। स्वामी शांतपणे म्हणाले, काळजी करू नकोस, घर तुझंच होणार आहे। विश्वास ठेव, समर्थ आहे मी। मंगेश दचकून उठला। त्याच्या अंगावर रोमांच उठले, डोळ्यात पाणी आले। त्याने आईला उठवून सांगितलं, आई, स्वामी आले होते, त्यांनी वचन दिलं। आईने प्रेमाने हात डोक्यावर ठेवून म्हटलं, बाळा, ज्यांना स्वामींचा शब्द मिळतो ना, त्यांचं नशीब नक्की बदलतं। दुसऱ्या दिवशी अचानक मंगेशच्या ऑफिसमध्ये एक मीटिंग जाहीर झाली। त्यांना सांगितलं, कंपनीने नवीन प्रोजेक्ट घेतलाय, मेहनत केली तर बोनस मिळू शकतो। हे ऐकताच मंगेशच्या मनातली आशा पुन्हा जागी झाली। म्हणजे काहीतरी शक्य होईल कदाचित। तो दिवस रात्र काम करू लागला। कष्ट, डोळ्यांतलं पाणी, आईची प्रार्थना आणि मनात स्वामींचा आधार। पण जीवन इतकं सोपं नसतं। बोनसची घोषणा झाली तेव्हा मंगेशला कळलं, बोनस मिळणार होता, पण त्याच्या हातात फक्त 30,000 रुपये येणार होते। तर घर घेण्यासाठी लागणार होते 8 ते 10 लाख। पुन्हा एकदा त्याचं मन कोसळलं। स्वामींनी वचन दिलं, मग हे अडथळे का? रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि शांतपणे विचारलं, स्वामी, मी पूर्ण विश्वास ठेवला, आता हाच मार्ग का दाखवला? त्या शांततेत जणू एक हलका आवाज आला, थांब, वेळ आलेली नाही, प्रयत्न कर, मार्ग मी दाखवीन। स्वामींचा मार्ग। काही दिवसांनी एक अनपेक्षित घटना। मंगेशची खूप जुनी मैत्रीण वैभवी, जी बँकेत काम करायची, ती भेटायला आली। ती म्हणाली, मंगेश, तुला इतका ताण का आलेला दिसतोय? मंगेशने सगळं सांगितलं। वैभवी थोडा वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, तुझ्यासाठी एक स्कीम आहे सरकारची। जर तुझी आई सिनियर सिटीजन असेल तर तुला सबसिडी कमी व्याजाचा होम लोन मिळू शकतो। मंगेश चकित झाला, त्याला हे माहितीच नव्हतं। ती पुढे म्हणाली, माझ्या ऑफिसमध्ये अर्ज करून दे, बाकी मी पाहते। मंगेशच्या डोळ्यांत पाणी आलं। त्याला स्वामींचं वचन आठवलं, मार्ग मी दाखवीन। आणि खरंच मार्ग दिसू लागला होता। वैभवीने कागदपत्रे तयार केली। त्या दिवशी संध्याकाळी मंगेश आईला घेऊन एक नवीन सोसायटी बघायला गेला। साधी, शांत, स्वच्छ आणि त्यात एक सुंदर छोटंसं घर। आईनं घरात पाऊल टाकताच म्हणाली, बाळा, इथे स्वामींचं वास्तव्य जाणवतंय, हेच आपलं घर वाटतंय। मंगेशच्या अंगावर सरसरून रोमांच उठले। जणू स्वामींची सावली त्या घरात शांतपणे उभी होती। लोन आणि चमत्काराची चाहूल। मंगेश आणि त्याची आई त्या छोट्याशा सुंदर घरातून बाहेर पडले, पण त्यांची पावलं जणू हवेत तरंगत होती। आई सतत म्हणत होती, बाळा, हे घर स्वामींचं देणं आहे, हे आपलं होणारच। लोन मंजूर होणं हा सर्वात मोठा प्रश्न होता। पगार कमी, खर्च मोठे, कागदपत्रांची कटकट आणि त्यातही 1000 अडचणी। पण मनात एकच आशा, स्वामींचं वचन। दुसऱ्या दिवशी मंगेश वैभवीसोबत बँकेत पोचला। कागदपत्र बघताना वैभवी म्हणाली, तू काळजी करू नकोस मंगेश, मी तुझ्या मागे उभी आहे। इतक्यात तो बँकेच्या फॉर्ममध्ये एक छोटा फोटो लावणार होता, तेव्हा अचानक त्याच्या हातातून फोटो खाली पडला। तो फोटो कुठे पडला? स्वामी समर्थांच्या स्टिकरवर। फोटो बरोबर जाऊन स्वामींच्या पवित्र चित्रावर चिकटल्यासारखा झाला होता। वैभवी म्हणाली, समजत नाही का? हा संकेत आहे
अर्ज मंजूर होणार आहे. मंगेशच्या अंगावर रोमांच उठले. हा छोटासा योगायोग नव्हता, काहीतरी मोठं होणार होतं. कागदपत्रे तपासताना अचानक बँकेतील वरिष्ठ अधिकारी म्हणाली, तुमच्या आईचं वय आणि तुमचा पगार पाहता हे लोन मंजूर करणं कठीण आहे. मंगेशचं हृदय ढासळलं. आईचं डोकं खाली झुकलं. मंगेश म्हणाला, मॅडम, घर खूप छोटं आहे, प्लीज काहीतरी करा. अधिकारी शांतपणे म्हणाली, नियम हे नियम आहेत, मला काही करता येणार नाही. आईच्या डोळ्यांत पाणी आलं. मंगेश मात्र डोळ्यातले अश्रू पुसत बाहेर पडला. त्या क्षणी त्याला वाटलं, स्वामींचं वचन तरी खरं आहे ना. पण त्याने मनातील आवाज ऐकला, विश्वास ठेव. लोन मंजूर आणि अंतिम कृपा. दुसऱ्या दिवशी बँकेकडून अचानक फोन आला, मंगेशजी, कृपया तातडीने बँकेत या. तो थरथरत्या पावलांनी बँकेत गेला. अधिकारी म्हणाली, काल तुमचं लोन जवळपास रिजेक्ट झालं होतं, पण आज सकाळी आमच्या हेड ऑफिसकडून नवीन सर्क्युलर आलं आहे. सिनियर सिटीजन असलेल्या पालकांसाठी एक विशेष योजना सुरू झाली आहे आणि त्या योजनेनुसार तुमचं लोन मंजूर होऊ शकतं. मंगेश स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याच्या आईनं हात जोडले. वैभवी म्हणाली, समजलं का? हा फक्त स्वामींचा मार्ग आहे. हा स्पष्ट चमत्कार होता. कागदपत्रे पूर्ण झाली. लोन प्रक्रिया सुरू झाली आणि काही दिवसांतच मंगेशला मेसेज आला, युअर होम लोन हॅज बीन प्री अप्रूव्ड. आई त्याला मिठी मारून म्हणाली, म्हणलं होतं ना बाळा, स्वामींचं घर आहे तेच आपल्याला बोलवत आहेत. घराची बुकिंग केली गेली. मंगेश आईला घेऊन पुन्हा एकदा त्या घरात गेला. यावेळी घरात प्रवेश करताना त्याला एक अनोखा सुगंध आला, फुलांचा, शांतीचा, प्रसन्नतेचा. जेव्हा अंतिम कागदपत्रे करायला ते बिल्डरकडे गेले तेव्हा बिल्डर म्हणाला, सर, तुमच्या घराचे रेट कमी झाले आहेत. आम्ही नवं ऑफर देत आहोत. मंगेश थक्क. किंमत 30,000ने कमी. आणि त्या घरासाठी त्याच्याकडे ज्या राशीची कमतरता होती तीच रक्कम कमी झाली होती. जणू स्वामी समर्थ म्हणत होते, घाबरू नकोस, जे तुझे आहे ते तुला मिळणारच. शेवटी तो क्षण आला. बँकेकडून कॉल आला, कॉंग्रॅच्युलेशन्स, युअर होम लोन इज फुली अप्रूव्ड. तो क्षण, आईचा आनंद, मंगेशचा विश्वास, स्वामींचा आशीर्वाद, सगळं एकाच भावनेत मिसळलं, कृतज्ञता. आई म्हणाली, बाळा, आता या घरात जाण्यापूर्वी स्वामींचं नामस्मरण करूनच पाऊल टाकू. मंगेशने स्वामींच्या फोटोकडे बघत शांतपणे म्हटलं, स्वामी, मी तुमचा ऋणी आहे. गृहप्रवेश आणि दिव्य अनुभव. मंगेश आणि त्याची आई त्या दिवशी खूप उत्साहाने उठले. आज त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या स्वतःच्या घरात पाऊल ठेवायचं होतं. आईनं स्वामी समर्थांचा फोटो हातात घेतला आणि त्याला म्हणाली, बाळा, घर जरी आपलं असेल पण पहिलं पाऊल स्वामींचंच आहे. मंगेशने दार उघडलं आणि अचानक एक मंद पवित्र सुगंध घरात पसरला. आई हळू आवाजात म्हणाली, स्वामींची उपस्थिती आहे बाळा. जाणवतीये? आईनं स्वामींचा फोटो घरातल्या दिशेला ठेवण्यासाठी हॉलमध्ये जागा शोधली. ती फोटो ठेवणार इतक्यात एक चमत्कारी घटना घडली. फोटोतल्या स्वामींच्या तोंडाशी असलेली चंद्रासारखी उजळ रेषा अचानक प्रकाशली. असं वाटलं जणू स्वामी स्वतः हसले आणि म्हणाले, आलो रे, आता सगळं ठीक होईल. आईच्या हातातून फोटो जवळजवळ निसटायचा झाला. ती रडू लागली. बाळा, स्वामी आले आहेत. माझ्या आयुष्यात एवढा मोठा दिवस कधी आलेला नव्हता. मंगेशने आईला सांभाळलं. त्याला जाणवलं, तो फक्त घरात नाही उभा, तो स्वामींच्या कृपेच्या मंदिरात उभा आहे. नवीन घर पाहताना त्यांनी देवघरासारखी छोटी जागा पाहिली. तिथे फोटो ठेवताना अचानक त्या देवघराच्या कोपऱ्यात एक छोटी पिवळी कापडी पिशवी दिसली. मंगेश कुरकुरीत कापड उघडलं आणि दोघेही थक्क झाले. त्या पिशवीत बरोबर 1,111 रुपये होते. मंगेश गंभीर झाला आणि हळू आवाजात म्हणाला, आई, हा स्वामींचा आशीर्वाद आहे. घरात त्यांच्या पावलांचा पहिला पुरावा. त्या क्षणी दोघांनी एकच गोष्ट समजली, हे घर त्यांच्या पैशाने नव्हे, स्वामींच्या कृपेने बांधलं गेलं होतं. नशीब बदललं. स्वामींची कृपा मिळाल्यानंतर मंगेशचं जीवन बदलायला सुरुवात झाली. आईची तब्येत सुधारली. मंगेशची नोकरी स्थिर झाली. घरात सुख शांती वाढली. घरात सगळीकडे एक शांत प्रसन्न वातावरण पसरलं होतं. जणू स्वामींचा मायेचा हात सतत त्यांच्या घरावर होता. घरात राहायला लागल्यानंतर एका रात्री मंगेश झोपेत होता. स्वप्नात स्वामी समर्थ उभे होते. त्यांनी हात उंचावून मंगेशला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, प्रसन्न रहा, हे घर तुमचं आहेच, पण खरी संपत्ती तुमचा विश्वास आहे. विश्वास जपला तर नशीब नेहमी तुमच्या बाजूने राहील. मंगेश दचकून उठला. आता त्याला माहीत होतं, स्वामी त्याच्या प्रत्येक पावलावर सोबत आहेत. कथेचा सार. ही कथा इथे संपत नाही, कारण घर हे फक्त 4 भिंतींचं नसतं. ते स्वप्नांचं असतं, विश्वासाचं असतं, स्वामींच्या कृपेच्या स्पर्शाचं असतं. मंगेश आणि त्याची आई आजही म्हणतात, आम्ही घर विकत घेतलं नाही, स्वामी समर्थांनीच आमच्यासाठी घर उघडलं. मित्रांनो,
जर तुमच्या आयुष्यात काही अवघड वाटत असेल, कोणतं स्वप्न हाताबाहेर जात असेल किंवा परिस्थिती खूप कठीण दिसत असेल, एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास ठेवा, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. जिथे माणूस थांबतो तिथून स्वामींची कृपा सुरू होते. जर ही कथा तुम्हाला मनाला स्पर्श करणारी वाटली असेल, स्वामी समर्थांच्या कृपेवर तुमचा विश्वास असेल, तर या व्हिडिओला लाईक करा. ही कथा इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून शेअर करा. आमच्या चॅनलवर अशा आणखी भक्तिमय आणि नशीब बदलणाऱ्या कथांसाठी सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये लिहा श्रद्धेने, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, आणि पहा स्वामींची कशी तुमच्यावरती कृपा होते. धन्यवाद.